हा जिंक्य आहे नरसिंहाचा देश, हा अजिंक्य आहे नरसिंहाचा देश, हा अजिंक्य आहे नरसिंहाचा देश, हा अजिंक्य आहे नरसिंहाचा देश. उसळले रक्त हे पुन्हा अगस्ती ऋषींचे, सळसळले उज्ज्वल शौर्य भीष्म भीमाचे, रसरसले तेजही प्रताप गोविंदांचे, श्री शिवरायांचा दुमदुमला वेश. हा जिंक्य आहे नरसिंहाचा देश, हा अजिंक्य आहे नरसिंहाचा देश. निज शिरा घेऊनी आपुल्याच हातात, आईस्तव लढते धडही संग्रामात, झुंजतारी पुंशी बनुनी झंझावात, मरदांचा जोवर अखेरचा तो श्वास. हा जिंक्य आहे नरसिंहाचा देश, हा अजिंक्य आहे नरसिंहाचा देश. सरपानो येथे गरुड सैन्य जमलेले, श्वानांनो येथे सिंह सैन्य सजलेले, गवतांनो येथे वणवे हे धगधगले, हे सैन्य सुसज्जित करण्या कपोतनाश. हा जिंक्य आहे नरसिंहाचा देश, हा अजिंक्य आहे नरसिंहाचा देश, हा जिंक्य आहे नरसिंहाचा देश, हा अजिंक्य आहे नरसिंहाचा देश. नमस्कार. आजच्या महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या गाथा शतकाची या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पामध्ये निमित्त मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. सन 2020-21 मध्ये संस्था शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. म्हणूनच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक दिन व बाया कर्वे यांची जयंती असा सुवर्णयोग साधत आपण या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प आज गुंफत आहोत. या व्याख्यानमालेसाठी सुप्रसिद्ध शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे आपल्याला लाभले आहेत. यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. डॉक्टर शेटे सर हे सर्वांना परिचित आहेतच, तरी देखील त्यांची ओळख पुन्हा एकदा करून देतो. डॉक्टर शिवरत्न शेटे हे MD आयुर्वेद आहेत तथा शिवचरित्र व्याख्याते आहेत. सुप्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर म्हणून त्यांची सोलापूरमध्ये महती आहे. बुलंद व पहाडी आवाज ही त्यांना मिळालेली ईश्वरीय देणगीच समजावी. शिवरायांवर 25 विषय व त्याविषयी कोणत्याही विषयाचे व्याख्यान, हिंदवी परिवार व राजव्यापी बिगर व्याजव्यापी संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. छत्रपती शिवरायांच्या विचाराचे आचरण करणारे, व्यसनमुक्त, चारित्र्यसंपन्न, प्रखर राष्ट्रभक्त, शिवभक्त घडविणे या ध्यासाने ते प्रेरित आहेत. छत्रपती शिवरायांच्या विचाराचे आचरण करणारे, व्यसनमुक्त, चारित्र्यसंपन्न, प्रखर राष्ट्रभक्त, शिवभक्त घडविणे या ध्यासाने ते प्रेरित आहेत. गत 20 वर्षापासून पन्हाळगड ते पावनखिंड दर जुलै महिन्यात शेकडो शिवभक्तांसमवेत पदभ्रमंती करणारे, तसेच दरवर्षी जानेवारीत किमान 3 किल्ल्यांची शेकडो शिवभक्तांसोबत ट्रेकिंग करणारे हे गिर्यारोहक देखील आहेत. व्याख्यानांच्या 4 DVD प्रकाशित आहेत. अनेक पुरस्कार प्राप्त
अधिकारी शिवचरित्र व्याख्याते श्री डॉक्टर शिवरत्न शेटे यांचे मी स्वागत करतो। श्री शेटे सरांना विनंती करतो की त्यांनी शिवरायांचे अपरिचित पैलू या आजच्या विषयावर उद्बोधन सुरू करावे। महर्षी कर्वे शिक्षण संस्थान 125व्या वर्षामध्ये पदार्पण करते। या संस्थेच्या गाथा शतकांची या उपक्रमांतर्गत पहिलं व्याख्यानाचं पुष्प छत्रपती शिवाजी महाराजांचे अपरिचित पैलू या विषयावरती मी आज संबोधित करतोय। मला मनापासून आनंद होतोय की फेसबुक लाईव्ह किंवा यूट्यूब यासारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या विविध पैलूंची माहिती महाराष्ट्राला व्हावी म्हणून भारतरत्न महर्षी कर्वे शिक्षण संस्थेने हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीनं आयोजित केला आहे। मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो। सुयोग बघा की दिनांक 5 जून म्हणजे शिवराज्याभिषेक दिनाचा पूर्वसंध्या दिनांक 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। आज आपण तो पण सुयोग साधून या व्याख्यानाची सुरुवात करत असताना शिवराज्याभिषेक पूर्वसंध्या हा चालून आलेला योग आहे। छत्रपती शिवाजी महाराज 18,306 दिवस जगले आणि त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करत असताना शिवराज्याभिषेक हा त्यांच्या कार्याचा एक परमोच्च बिंदू आहे। परंतु सिंहासनाधीश्वर होत असताना शिवाजी महाराजांनी कुठल्या प्रकारचा प्रयत्न केला होता, किंबहुना शिवाजी महाराजांचे पिताश्री शहाजी राजे खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याचे संकल्पक। तुम्ही चित्र डोळ्यासमोर उभं करा की शहाजी राजांनी ज्या पद्धतीनं तख्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आणि या अंतर्गत तत्कालीन हिंदुस्थानाचं वर्णन करत असताना शहाजी राजे एकाच वेळेस मोगली आणि आदिलशाही सत्ताशी झुंज देत आहेत असं चित्र एक मराठा सरदार 2 बलाढ्य सत्तांशी झुंज देतोय हे पहिल्यांदा महाराष्ट्र बघत होता, हिंदुस्थान बघत होता। आणि ही झुंज एवढी कडवी होती की अहमदनगरची निजामशाही ही जिवंत ठेवण्यासाठी शहाजी राजांनी बाल मुर्तुजाला मांडीवरती बसवलं आणि संगमनेरच्या जवळ पेमगिरी नावाचा छोटा किल्ला आहे। या किल्ल्यावरती हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये एक तख्त निर्माण करण्याचा, सिंहासन निर्माण करण्याचा पहिला प्रयत्न आणि म्हणून हिंदवी स्वराज्याचे संकल्पक असं जर म्हटलं तर शहाजी राजांचं नाव अत्यंत आदराने घ्यावं लागेल। परंतु दुर्दैव नियतीनं साथ दिली नाही, परंतु झुंज दिली। बाल मुर्तुजाला निजामशाही वाचविण्यासाठी 2 बलाढ्य सत्ता, खरं म्हणजे भातोडीची लढाई, भातोडी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी शहाजी राजांनी तलाव फोडला आणि तलाव फोडल्यानंतर जो पाणी वाहिलं लाट त्यामध्ये गनीम वाहून गेला। गनिमी कावा काय असतो हे शहाजी राजांनी शिकवलं। त्यामुळे शिवरायांमध्ये जो गनिमी कावा उतरला, प्रतिकूलतेमध्ये परिस्थिती व्यवस्थित नसताना सर्व बाजूना सगळी प्रतिकूलता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक तख्त निर्माण करण्यासाठी, सिंहासन निर्माण करण्यासाठी मनगटामध्ये ताकद लागते आणि ही ताकद शहाजी राजांमध्ये होती आणि आनुवंशिकतेने राजमाता जिजाऊ साहेब आणि शहाजी राजांच्या माध्यमातून ही शिवरायांमध्ये उतरलेली आहे। विचार करा, तो तह झाला, माहुलीचा तह झाला आणि त्या अंतर्गत दिल्लीचा बादशाह शहाजहान यांनी सांगितलं आदिलशहाला की शहाजी राजा काय नेमका हे जोखलं होतं दिल्लीच्या बादशाह शहाजहाननी, म्हणजे औरंगजेबाच्या वडिलांनी। आणि त्यांनी कटाक्षाने सांगितलं, निक्षून सांगितलं की शहाजी राजाला महाराष्ट्रात ठेवू नको। शहाजी राजाची नेमणूक बंगळुरामध्ये आदिलशहाने केली। त्या तहा अंतर्गत शहाजी राजे नाईलाजानं महाराष्ट्रापासून दूर झाले, पण मनामध्ये संकल्प होता, तो होता हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा। तुम्ही बघा, शहाजीराजे बंगळुरात आहेत, पण मागून घेतली जागिरी ही आदिलशाहीकडनं
ते परगणे कोणते होते? सुपे, पुणे, इंदापूर. आणि ही परगणे मागून घेताना उद्देश होता की शिवरायांचं हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं बीजारोपण हे परगणे मागून घेतले आणि वयाच्या 12व्या वर्षी बालशिवबांना जिजाऊ साहेबांच्या समवेत बंगळुरातनं पुण्याला पाठवला. दूरदर्शी योजना बघा. पाठवीत असताना अनुभवी माणसं समवेत पाठवलीत. कान्होजी जेधे देशमुख, कृष्णाजी लोहकरे, शामराज पंत रांझेकर, दादोजी कोंडदेव अशी वेगवेगळी माणसं, वेगवेगळ्या विषयामध्ये तज्ज्ञ असणारी, निपुण असणारी, आणि या लोकांना अवतीभोवती मुद्दाम पाठवलंय की हा अनुभव शिवबाराजेंना मिळाला पाहिजे. किती दूरदर्शी संकल्पना आहे. त्यामुळं जसं जिजाऊ साहेबांचं योगदान तसं शहाजी राजांचं योगदान सुद्धा आपण या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे. आणि महाराजांनी त्यानंतर जे प्रयत्न केलेत, म्हणजे एक एक किल्ला घेतला आणि खऱ्या अर्थानं शिवरायांची जी ताकद ही हळूहळू वाढत गेली. संकटामागून संकट आली. वयाच्या 18व्या वर्षी पहिलं युद्ध झालं. आदिलशहाने पाठवलेला फतेह खान आणि फर्राद खान हे दोन गनीम चालून आले दोन भावंडावरती, म्हणजे शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे ते बंगळुरात आहेत, त्यांच्यावरती फर्राद खान चाल करून आला. शिवरायांवरती वयाच्या 18व्या वर्षी 1648चं हे युद्ध आहे. फतेह खान चाल करून आला. पहिलं युद्ध महाराजांनी जिंकला आणि त्यानंतर अफजल खान वध असेल, शाहिस्तेखानावरचा हल्ला असेल, आग्र्यावरनं सुटका असेल, अशा वेगवेगळ्या संकटाला सामोरं जात शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि हिंदवी स्वराज्याचा परमोच्च दिन म्हणजे शिवराज्याभिषेक दिन आला. शिवराज्याभिषेक राजमाता जिजाऊ साहेबांनी आपलं आयुष्य समर्पित केलं की बालशिवांचा आदर्श राजा शिवछत्रपती निर्माण केला. आऊसाहेबांचं परमोच्च स्वप्न आज लेख पूर्ण करत होता. परंतु ज्या गडावरती हा राज्याभिषेक गागाभट्ट करत होते तो गड होता रायगड. परंतु अगोदरची राजधानी किल्ले राजगड होती. राजगडावरनं राजधानीचा गड म्हणून रायगड का निवडला याचं वर्णन कृष्णाजी अनंत सभासद जो समकालीन ग्रंथ करताय सभासद बखर त्यांनी लिहिली. या सभासद बखरीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद लिहितोय. म्हणजे साईट सिलेक्शन, महाराजांनी तो गड का निवडला याचं वर्णन त्या बखरकारांच्याच भाषेमध्ये देतो. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट, 1.5 गाव उंचा, धोंडा तासिल्याप्रमाणे एकच. पर्जन्यकाळी कडियावरी गवत उगवत नाही. ऐसे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले तक्तास जागा हाच गड करावा. शिवाजी महाराजांनी या गडाचं वर्णन वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे, पण सभासदांनी याची दखल घेतली. महाराजांनी तो गड निवडला. आजही सभासदाच्या या वक्तव्याचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला हा गड का निवडावा लागला, कारण राजगडावरती मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाच्या फौजा राजगडाच्या पायथ्यापर्यंत आल्या आणि त्यावेळी महाराजांच्या लक्षात आलं की राजगड आता राजधानीचा गड म्हणून ठेवणं जोखमीचं आहे आणि म्हणून रायगडाची निवड केली. गागाभट्ट खास काशीवरनं इथं आलेत. राज्याभिषेक प्रयोग नावाचा एक ग्रंथ त्यांनी मुद्दाम रचलेला निर्माण केलेला आहे. या राज्याभिषेकाच्या वेळेस कोणकोणते विधी असले पाहिजेत सगळे विधी त्याच्यामध्ये नमूद आहेत. गागाभट्टांची पूर्ण टीम जी चमू आहे ती पूर्ण काशीवरनं रायगडावरती आली आणि मे महिन्यापासून या विधीला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज किल्ले प्रतापगडावरही आलेत मे महिन्यामध्ये आणि प्रतापगडाच्या आई भवानीला 1.25 मन सोन्याचं, ज्याला कळस आपण म्हणू, अशा पद्धतीनं अर्पण महाराजांनी केलेलं आहे. हे विधी गागाभट्टांनी सांगितल्याप्रमाणे सुरू आहेत.
किल्ले रायगड नटलेला आहे, थटलेला आहे. वेगवेगळी आमंत्रणं आणि आवतनं सगळीकडे गेलेली आहेत. 10,000 पाहुण्यांची गर्दी किल्ले रायगडावरती झालेली आहे. दिवस आणि रात्र कोणता हे ओळखू येत नव्हतं, अशा पद्धतीनं रायगड नटलेला आहे. हजारो मशालीच्या प्रकाशात रात्र. इतका नटलेला रायगड सामान्य रयतेला एवढा आनंद होता की आमची भूमी, आमचं आकाश, आमचा समुद्र, आमचं चलन, आमचा ध्वज, आम्ही स्वतंत्र झालो. आमची कालगणना स्वतंत्र सुरू होणार होती. खऱ्या अर्थानं गुलामगिरीमधून मुक्त झालो. तो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596. आनंदनाम संवत्सर. दिनांक होता 6 जून 1674. आणि वेदमंत्राच्या उच्चारामध्ये, अष्टप्रधानांच्या संगतीनं, सप्तगंगांच्या उदकामध्ये, राजमाता जिजाऊ साहेबांच्या आशीर्वादामध्ये डच आहेत, फ्रेंच आहेत, पोर्तुगीज आहेत आणि आदिलशाही, मोगलाई सगळे आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपला राजा सिंहासनाधीश्वर होणार होता. तो केवढा प्रकट आनंदाचा दिवस. मी नेहमी म्हणत असतो, आऊसाहेबांनी एक स्वप्न बघितलं होतं. आपला राजा दिनांक 5 जूनला औंच्या महालामध्ये गेला असेल, औ सिंहासनावरती बसलेली असेल, शिवबाराजे पायाशी जाऊन बसले असतील. तो प्रसंग कल्पना करून बघा. पायाशी बसलेले शिवबाराजे आणि सिंहासनावरती बसलेले आऊसाहेब. शिवबाराजांनी आपला हात औंच्या गुडघ्यावरती ठेवला असेल, एक कटाक्ष टाकला असेल, माय लेकराचा संवाद सुरू झाला असेल आणि आपसुक आस्व ओघळत असतील. तो मूक संवाद रायगडाने अनुभवला असेल. आणि काय तो आनंद. जणू निशब्द शिवबाराजे औंना सांगत असावेत, बघ औ, स्वप्न बघितलं होतं, तुझा शिवबा एक दिवशी सिंहासनावरती बसेल, सिंहासनाधीश्वर होईल. बघ, तुझं स्वप्न मी आज पूर्ण करून दाखवतोय. प्रत्येक आईचं स्वप्न पूर्ण करणारा असा लेख प्रत्येकाच्या जीवनात असला पाहिजे. आणि आऊला सुद्धा केवढा आनंद होत असेल. आऊ कल्पनाचित्र, आऊ इतिहासामध्ये डोकावली असेल. त्या लाल महालामधून तानाजी बहिर्जी नाईकांच्या समवेत दगडमातीचा किल्ला करणारा तो बाल शिवबा दिसला असेल, याद आली असेल त्या बालपणाची. आणि आज तानाजी मालुसरे बहिर्जी नाईकांच्या समवेत लाल महालातून कटाक्ष टाकत असताना, निहाळत असताना, निरीक्षण करत असताना दगडमातीच्या किल्ल्याबरोबर खेळणारा शिवबा आज राजगड आणि रायगड सारख्या 240 किल्ल्याचा गडपती झाला होता. शिवबा पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकला. शिवबा आग्र्याच्या कैदेत अडकला. तेव्हा आई भवानीच्या समोर कैक वेळा औंनी आस्व ढाळले असतील, आस्वांचा अभिषेक केला असेल. त्या शिवबांवरती या सप्तगंगांचा अभिषेक दस्तूर खुद्द गागा भट्ट करणार आहेत. केवढा आनंद औंना होत असेल. आपल्या मांडीचं सिंहासन करून त्या औंनी शिवबांना रामायण, महाभारत, श्रीकृष्णाच्या कथा सांगितल्या असतील, बोधकथा सांगितल्या असतील, संस्कार कथा सांगितल्या असतील. त्या मांडीच्या सिंहासनाचं रूपांतरण आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती लाडका शिवबा छत्रपती शिवाजी राजे म्हणून बसणार होता. केवढा आनंद त्या औला. एवढा आनंद प्रसंग. आणि दुसऱ्या दिवशी दिनांक 6 जून 1674 हिंदवी स्वराज्याचा, सह्याद्रीचा आनंदाचा दिवस, महाराष्ट्राचा आनंदाचा दिवस, दिल्ली पावेतो. हा समारंभ एवढा मोठा होता. सभासद बकरीने याचा उल्लेख केला की राज्याभिषेक एवढा विशाल होता, 1,42,00,000 होन हा खर्च झाला. 1 होन म्हणजे 3.25 ग्रामचं सोन्याचं नाणं. आज तुम्ही हिशोब लावून बघा, परंतु ती गरज होती. राज्याभिषेकाला एवढा पैसा का खर्च केला? काही फंक्शन हे ग्रँड झाले पाहिजेत. जिथं खर्च करायचा
तिथं राजे खर्च करतायत. पण एक लक्षात घ्या की राज्याभिषेक का केला, त्याची आवश्यकता काय होती, याची काही कारणं समजून घ्या. पहिलं कारण होतं की अभिषिक्त राजा होणं गरजेचं होतं. कारण नामधारी राजे खूप होते. जावळीच्या मोऱ्यापासून ते शिर्केपासून अनेक मोहित्यांपर्यंत, सुरवेपासून दळवीपर्यंत अनेक जण राजे ही उपाधी लावतच होते. भलेही आदिलशाही मोगलाई मनसबदार असतील, पण राजे उपाधी लावत होते. महाराजांना खरं खुरं राजपद निर्माण करायचं होतं. गुप्त काळानंतर आणि मराठ्यांच्या खऱ्या अर्थानं सुवर्णकाळ, जो यादवांचा सुवर्णकाळ होता किल्ले देवगिरी, त्या यादवांच्या काळानंतर अभिषिक्त सम्राट किंवा अभिषिक्त राजा कोणी झाला नव्हता हिंदूमध्ये. आणि म्हणून वेदमंत्राच्या उच्चारामध्ये अभिषिक्त राजा हे काळाची गरज होती. खरं खुरं राजपद निर्माण करायचं होतं. म्हणजेच बंडखोर संकल्पनेचा नाश करायचा होता. कारण अजूनही काही लोक वर्णन करायचे शहाजीचा बंडखोर पुत्र म्हणून राजपद निर्माण करण्यासाठी राज्याभिषेक महाराजांनी करून घेतला. महत्वाची कारणं अजूनही आहेत की कायदेशीर अर्थ प्राप्त होण्यासाठी, म्हणजे जे करार मदार आहेत, दानपत्र आहेत, वतनपत्र आहेत, याला कायदेशीर अधिकार प्राप्त व्हावा म्हणून राज्याभिषेक करून घेतला. एखादं वतनपत्र असेल, दानपत्र असेल किंवा करार मदार असतील, एक राजा गेल्यानंतर दुसरा पुन्हा सिंहासनावरती आल्यानंतर पहिल्या राजाच्या करार मदारांना अर्थ प्राप्त होतो. ती कंटिन्युटी चालते, सातत्य चालतं. यासाठी तो राजा असला पाहिजे म्हणून अभिषिक्त राजा ही शिक्कामोर्तब महाराजांना हवं होतं. आणि म्हणून अजून एक कारण आहे की अकबराच्या काळामध्ये कृष्ण नरसिंह शेष या पंडिताने एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं शूद्र श्रोमणी. आणि या पुस्तकामध्ये एक सिद्धांत मांडला की परशुरामाने 17 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली आहे आणि म्हणून पृथ्वीवरती क्षत्रिय उरलाच नाही. खरं म्हणजे निक्षत्रिय झाली, आता पृथ्वीवरती क्षत्रिय उरला नाही. म्हणून महाराजांच्या राज्याभिषेकाला सुद्धा महाराज क्षत्रिय आहेत का, हा प्रश्नचिन्ह सुद्धा काही जणांनी निर्माण केला. आणि म्हणून नाही लाजानं बाळाजी औजी चिटणीसांच्या नेतृत्वामध्ये महाराजांनी वंशावळी प्राप्त करण्यासाठी उदयपूर सिसोदिया घराण्यापासूनची वंशावळी प्राप्त केली आहे, ती आणली आहे, इथं दाखवल्या गेली आहे. आणि म्हणून क्षत्रियत्व सिद्ध करण्याची वेळ महाराजांना आली. कारण पृथ्वी निक्षत्रिय आहे, हा सिद्धांत खोटा ठरवायची वेळ आली. आणि म्हणून राज्याभिषेक करण्याच्या काही कारणांमध्ये हेही एक कारण आहे की हा सिद्धांत खोटा आहे. क्षत्रिय आहेत, निक्षत्रिय झालेली नाही. आणि म्हणून महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेक का केल्याची वेगवेगळी कारणं आहेत. ते म्हणजे आपल्यातील फितुरांना दहशत निर्माण करणं, फितुरांमध्ये दहशत निर्माण करणं, की जी धर्मराज्य निर्माण झालं, जे एकनिष्ठ आहेत त्यांना धर्मराज्याची जाणीव करून देणं, जे न्यूनगंडांनी पछाडलेले आहेत त्या नादानांना धीर देणं, अशा वेगवेगळ्या कारणामुळे राज्याभिषेक महाराजांनी करून घेतला. असंख्य कारणाचा समुदाय याच्यामध्ये येतो. आणि म्हणून या राज्याभिषेकाचं वर्णन करत असताना कृष्णाजी अनंत सभासद आपल्या सभासद बखरीमध्ये याचा उल्लेख करतो. त्याच भाषेमध्ये मी आपल्याला सांगतो, एनेप्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले, ए युगी सर्व पृथ्वीवर मलेंछ बादशाह, मराठा पातशाह छत्रपती एवढा झाला, ही गोष्ट सामान्य झाली नाही, म्हणजे असामान्य झाली. म्हणजे इट वॉज अनकॉमन अँड युनिक इव्हेंट. कृष्णाजी अनंत सभासदाच्या या उल्लेखामध्ये राज्याभिषेकाचं महत्व आपल्याला अधोरेखित होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे अपरिचित पैलू असंख्य आहेत. त्यापैकी पर्यावरण, द एन्व्हायरमेंट. छत्रपती शिवाजी महाराज पर्यावरण प्रेमी होते. एक उदाहरण देईल मी आपल्याला. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक नीतीचं वर्णन रामचंद्र अमात्यांनी आज्ञापत्रामध्ये केलेलं आहे. रामचंद्र अमात्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणाची साक्ष देत असताना पर्यावरणाबद्दल एक वाक्य
त्या आज्ञापत्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. आजही आपण कुठल्या अभयारण्यामध्ये जा, शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र म्हणून तिथे आपल्याला बोर्ड दिसेल वन खात्यातर्फे. तो सूक्ष्म निरीक्षणामध्ये वाचा आपण. शिवरायांचं धोरण होतं, जे साग आंबा मोठे वृक्ष आहेत हे येण्यासाठी, उगवण्यासाठी, वाढण्यासाठी, संवर्धन होण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात. परंतु जहाज बांधण्यासाठी, होडी बांधण्यासाठी किंवा माचवे हे बांधण्यासाठी या वृक्षाची आवश्यकता, लाकडाची आवश्यकता आहे. पण महाराज लिहितात की सागाचे जे वृक्ष आहेत, जे वाळलेले आहेत म्हणजे निर्जीव आहेत, तेच तोडा आणि त्याचा योग्य मोबदला देऊन, फुकट नाही, शेतकऱ्याकडनं, कुणबियांकडनं खरेदी करा. इथं वाळलेली झाडं तोडा. महाराजांचा सिद्धांत पर्यावरणाचा बघा. या लाकडाचा उपयोग होड्या बांधण्यासाठी होत असेल, तत्सम कामासाठी होत असेल, ही लाकडं सुद्धा हिरवा वृक्ष तोडू नका. जो वाळलेला आहे तो तोडा, त्याचा योग्य मोबदला देऊन, तोही मोफत नाही. छत्रपती शिवाजी महाराज असं लिहितात, जर हिरवे झाडं तुम्ही तोडाल तर रयतेने झाडे लावून लेकुरासारखी बहुत काळ जतन करून वाढविली, त्यासी तोडिल्यावरी त्यांचे दुःखास पारावरतो काय. महाराजांचं वाक्य आहे की पोटच्या लेकरासारखं रयत एखादं झाड वाढविते. म्हणजे बी पेरून त्याला पाणी घालून त्याचं रोपट्यामध्ये रूपांतरण आणि रोपटं हळूहळू वृक्षात रूपांतरण होत असताना जसं पोटच्या लेकराला एखादा व्यक्ती जपतो, तेवढा जीव त्या झाडावरती लावलेला असतो. म्हणजे रयतेने झाडे लावून लेकुरासारखे, पोटच्या लेकरासारखं बहुत काळ जतन करून वाढविली, त्यासी तोडिल्यावरी त्यांचे दुःखास पारावरतो काय. आणि असं लेकरासारखं वाढवलेल्या झाडाला तुम्ही तोडाल तर त्यांना असं दुःख होईल जसं स्वतःच लेकरू गेलं. शिवाजी महाराज एवढे बारकाव्याने अभ्यास करायचे. पत्र तर लिहिलेले महाराजांनी की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. म्हणजे एवढा सूक्ष्म प्रशासन, रयतेची काळजी घेणारा राजा महाराष्ट्राच्या ना हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये पुन्हा होणे नाही. मी एक उदाहरण देईल मी आपल्याला, ज्यातून तुम्हाला शिवरायांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन ध्यानात येईल. शिवाजी ॲज अन इकॉनॉमिस्ट असं जर म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी एक उदाहरण देईल. कोकण किनारपट्टी आहे, म्हणजे पनवेल आहे, पेन आहे, नागोठाणे आहे, इथपासून ते अगदी सिंधुदुर्ग रत्नागिरीपर्यंत ही कोकणाची किनारपट्टी, जिथं शेतकरी आहे, वेगवेगळी पिकं घेतोय, भात शेती आहे, परंतु त्याच्यावरती भागत नाही आहे. आणि म्हणून जोडधंदा, तो जोडधंदा मिठाचा आहे, मिठागरांचा आहे. आणि त्या जोडधंद्यावरती त्यांचा उदरनिर्वाह, त्यांची अर्थव्यवस्था आहे. आणि झालं असं की गोमंतकामध्ये म्हणजे गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य आहे. या पोर्तुगीजांनी त्या गोव्यामधल्या बार देशामधून मीठ आणायला प्रारंभ केला. त्यांची जहाजं कोकण किनारपट्टीवरती यायला लागली आणि हे मीठ तुलनेने स्वस्त होतं. मुद्दाम हे स्वस्त मीठ पोर्तुगीज कोकणामध्ये विकायला लागले. अगदी उल्लेख आहे, सातारा कोल्हापूर पासूनचे व्यापारी ते मीठ खरेदी करण्यासाठी कोकणात जायला लागले. महाराजांच्या लक्षात आलं, हे तुलनेने स्वस्त मीठ कोकण किनारपट्टीवरती ज्यांचा उदरनिर्वाह मिठावरती होता, ते शेतकरी उपासमार व्हायला लागले, त्यांचे उद्योग धंदे बसले. राजांच्या ध्यानात आलं, हा जाणता राजा आहे. शेतकऱ्याला मोर्चा काढायची गरज पडली नाही, काळे झेंडे दाखवायची गरज पडली नाही, राजगडावरती निवेदन द्यायची गरज पडली नाही, मोर्चे काढायची गरज पडली नाही. हा जाणता राजा आहे. म्हणजे गुप्तहेर खातं एवढं सक्षम आहे. राजांच्या ध्यानात आलं, या पोर्तुगीजांच्या मिठामुळं कोकणातला शेतकरी उद्ध्वस्त होतोय. आणि म्हणून महाराजांनी एक पत्र पाठवलं. दिनांक 6 डिसेंबर 1671 हे पत्र आहे. पत्र लिहिलंय कुडाळचा सुभेदार
ना होता नरहरी आनंदराव महाराजांनी पत्र लिहिलं, त्याचा मजकूर मी सारांश रूपाने सांगतो. नरहरी आनंदरावाला महाराज लिहिताय, तुम्ही घाटी जबर जकात बैसवीने बारदेशी मीठ संगमेश्वरी मिठापेक्षा महाग पडे, ऐसा निरख करणे, ऐसा जकात म्हणजे एवढी जकात लावा त्याच्यावरती की तो भाव म्हणजे बारदेशी मिठाचा भाव हा संगमेश्वरी म्हणजे आपल्या कोकणातील स्वदेशी मिठापेक्षा ते मीठ महाग होईल, एवढी जबर जकात बैसवा. अर्थशास्त्राचा अभ्यास असेल तर मी आपल्याला ध्यानात आणून देऊ इच्छितो, ही म्हणजे प्रोटेक्टेड इकॉनॉमी पॉलिसी आहे. आपला स्वदेशी उद्योगधंद्याला संरक्षण देण्याची पॉलिसी आहे. खरं म्हणजे ही पॉलिसी जर्मनचा अर्थतज्ञ ज्याचं नाव होतं फ्रेडरिश लिस्ट याच्या नावावरती आज जमा आहे. त्याचं कारणही तसं होतं. 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि त्या इंग्लंडमध्ये ब्रिटनमध्ये ज्या पद्धतीनं उद्योगधंद्याची भरभराट झाली, इंग्लंडमधून जो माल यायला लागला जर्मनीमध्ये, जर्मनीचे उद्योगधंदे कोसळायला लागले. तुलनेने स्वस्त असलेला माल आणि जर्मनीतला माल विकत नव्हता. जर्मनीचे उद्योगधंदे डोळ्यासमोर कोसळत असताना जर्मनीमधला एक अर्थतज्ञ ज्याचं नाव होतं फ्रेडरिश लिस्ट हा जर्मनच्या राजकारण्यांना भेटला आणि सांगितलं की हा जो माल येतो इंग्लंडमधून याच्यावरती आपण इतका टॅक्स लावा, एवढी जबर जकात बसवा की जर्मनपेक्षा हा माल कृत्रिम महाग झाला पाहिजे. आणि म्हणून हा सिद्धांत प्रोटेक्टेड इकॉनॉमी पॉलिसी या नावाने जमा आहे. झालं तसंच. या फ्रेडरिश लिस्टच्या सिद्धांताला मान्यता मिळाली. जर्मनच्या राजानी म्हणजे तिथल्या ज्या पद्धतीनं उद्योगधंदे कोसळत आहेत ते वाचविण्याच्या दृष्टिकोनातनं इंग्लंडमधून येणाऱ्या मालांवरती खूप मोठी जकात बसवली, इम्पोर्ट ड्युटी, आणि बघता बघता इंग्लंडचा माल महाग झाला, तुलनेने जर्मनचा माल स्वस्त वाटायला लागला आणि जर्मनचे उद्योगधंदे वाचले. जर्मनी वाचला. 19व्या शतकामध्ये फ्रेडरिश लिस्टनी मांडलेला सिद्धांत प्रोटेक्टेड इकॉनॉमी पॉलिसी इम्पोजिंग द इम्पोर्ट ड्युटी, याच्यामुळं हा सिद्धांत त्याच्या नावावर जमा आहे. इतिहासप्रेमींना मला खऱ्या अर्थानं हे ध्यानात आणून द्यायचं आहे की दिनांक 6 डिसेंबर 1671ला या पॉलिसीचा जगात पहिल्यांदा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. पोर्तुगीजांचा येणारा मीठ याच्यावरती कृत्रिम इतका आयात शुल्क लावला की ते मीठ महाग झालं, पण तुलनेने आपल्या स्वस्त मिठाला न्याय मिळाला आणि म्हणून प्रोटेक्टेड इकॉनॉमी पॉलिसीचे जनक छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपरिचित पैलूंमध्ये सर्वात महत्त्वाचा पैलू हिंदुस्थानच्या आरमाराचे जनक हे नाव जेव्हा डोळ्यासमोर येतं, छत्रपती शिवाजी महाराज, द फादर ऑफ इंडियन नेव्ही, याचं महत्त्व मी नेहमी म्हणत असतो की 26 नोव्हेंबर 2008ला मुंबईवरती हल्ला झाला आणि 26 नोव्हेंबरचा हल्ला एवढा भयानक होता की पाकिस्तानमधून 10 अतिरेकी मुंबईमध्ये उतरले आणि 1 तास नाही, 2 तास नाही, 59 तास हा देश ठप्प केला. कारण हा हल्ला 26 नोव्हेंबरचा हल्ला छत्रपती शिवाजी टर्मिनसवरचा हल्ला नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला कामा हॉस्पिटलवरचा हल्ला नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला हॉटेल ताज किंवा ट्रायडंट सारख्या पंचतारांकित संस्कृतीवरती हल्ला नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला ज्यूंचं प्रार्थनास्थळ असणाऱ्या नरिमन हाऊसवरचाही हल्ला नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला होता हिंदुस्थानच्या आर्थिक राजधानीवरचा हल्ला. 26 नोव्हेंबरचा हल्ला होता उद्याच्या जगातील महासत्ता बनण्याच्या शक्यतेवरचा हल्ला. 26 नोव्हेंबरचा हल्ला होता आम्ही सर्व भारतीय एक आहोत या सिद्धांतावरचा हल्ला. हा हल्ला नव्हता, पाकिस्तानच्या द्वारे छेडलेलं हे युद्ध होतं. आणि त्यावेळेस लक्षात आलं की हे अतिरेकी मुंबईत घुसले का,
याद आम्हास आली छत्रपती शिवाजी महाराजांची. सभासद बखरीमध्ये उल्लेख आहे, महाराजांकडे गलबतं किती होती. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभला आणि महाराजांच्या आरमारामध्ये 800 गलबतं होती. विचार करा, गलबतांचे वेगवेगळे प्रकार आहेत. तारवे आहेत, माचवे आहेत, गलबत आहेत, गुराब, होडी, तारू, पगार. वेगवेगळ्या पद्धतीनं गलबतांचा आकार, त्याच्यावरती तोफा चढवल्या तर तारवेच गलबतात रूपांतरित होतात. वेगवेगळ्या पद्धतीचे वॉरशिप जसे असतात, युद्धनौका जशा असतात, तशा पद्धतीनं त्या काळात महाराजांच्या आरमारामध्ये या वेगवेगळ्या नौका होत्या, होड्या होत्या. महाराजांनी खऱ्या अर्थानं सुरुवात केली. मी नेहमी म्हणत असतो की शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य काय, की छत्रपती शिवाजी महाराज 26 नोव्हेंबरला असते तर 26 नोव्हेंबरच घडला असता. त्याचं कारण आहे, जे बाबराला जमलं नाही, जे जहांगीरला जमलं नाही, जे हुमायूनला जमलं नाही, जे अकबराला जमलं नाही, जे शहाजहानला जमलं नाही, जे आलमगीर म्हणवणाऱ्या औरंग्याला जमलं नाही, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखविलं. म्हणजे जशी जमिनीला सीमा असते, भूसीमा असते, तशी सागरालाही सीमा असते. याची जाण हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणी करून दिली असेल तर एकच नाव घ्यावं लागतं, छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून आरमाराचं महत्व हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदा जोखलं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मोठे. अरे समुद्र आमचा, भूमी आमची, पण समुद्रामध्ये नौकानयन करायचं असेल, जहाजाने प्रवास करायचा असेल तर दस्तक म्हणजे परवानगी घ्यावी लागायची पोर्तुगीजांची. महाराजांच्या लक्षात आला की ज्यांचं आरमार त्यांचा समुद्र. आणि म्हणून सभासद उल्लेख करतो की राजांनी दर्यास पालान घातले, म्हणजे समुद्र सुद्धा जसे वेगवेगळे किल्ले बनवले तसं आरमार निर्माण केलं. एक प्रसंग मी आपल्याला ध्यानात आणून देऊ इच्छितो. शिवाजी महाराजांनी आरमाराचा शुभारंभ कधी केला तर महाराज दत्तूर खुद्द स्वतः कल्याण भिवंडीवरती चाल करून गेलेत. आणि तो दिनांक होता, आरमाराचे पायाभरणी शुभारंभ कधी झाला, 24 ऑक्टोबर 1657ला कल्याणच्या जवळ दुर्गाडी किल्ल्यामध्ये आरमाराची निर्मिती आहे. हे कल्याण भिवंडी ताब्यात घेतलेत. आणि अवघ्या 1 महिन्यानंतर म्हणजे 28 नोव्हेंबर 1657ला शोल ताब्यात आलं. महाराज एकामागून एक आरमारी लढाया, म्हणजे आरमार मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातनं कोकण किनारपट्टी आपल्या ताब्यात असली पाहिजे. महाराजांनी माहुलीचा किल्ला घेतला. दक्षिण कोकणात महाराज उतरलेत. रत्नागिरी ताब्यात आला. खारेपाटण स्वराज्यामध्ये दाखल झालं. महाराजांनी हल्ला केला घेरियावरती. घेरिया ताब्यात घेतला. ज्यावेळेस ताब्यात घेतला तो होता विजयनाम संवत्सर, म्हणून घेरियाचं नाव विजय दुर्ग असं ठेवलं. एकामागून एक सागरी किल्ले आपल्या ताब्यात येत आहेत, स्वराज्याच्या ताब्यात येत आहेत. घेरिया ताब्यात आला आणि त्या भागामध्ये पनवेल पासून सागाच्या झाडाची प्रचंड प्रमाणामध्ये त्या काळात उपलब्धता होती. आणि महाराजांनी लक्ष दिलं, सागाच्या झाडापासून तारवे निर्माण केले. छोटे छोटे तारवे म्हणजे होड्यांचाच हा प्रकार. मी आपल्याला सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांनी त्यावेळेस 2 व्यक्तीची मदत घेतली, जे पोर्तुगीज कारागीर आहेत, तंत्रज्ञ आहेत, म्हणजे स्किल्ड वर्कर ज्याला आपण म्हणू. एकाचं नाव होतं रुये विएगास आणि त्याचा मुलगा, त्याचं नाव होतं फेर्नाव रुएगास. या रुए विएगास आणि फेर्नाव विएगास मधून या दोघांच्या मदतीनं 340 कारागीर त्यांच्या हाताखाली दिलेत. आणि स्वराज्याची पहिली तुकडी 20 तारव्यांची निर्माण झाली. आरमाराचा शुभारंभ होता. विचार करा, ते कल्पनाचित्र डोळ्यासमोर. 20 तारवे स्वराज्याच्या मध्ये दाखल झालेत, तेही पोर्तुगीज कारागीरकडनं. महाराजांनी फॉरेन टेक्नॉलॉजी वापरली, कारण आरमाराची निर्मितीच कोणी केली नव्हती. वसई भागामध्ये असलेले हे 2 कारागीर पोर्तुगीज होते. पण त्या रुए आणि फेर्नाव विएगासला महाराजांनी भरपूर
द्रव्य दिलं, रक्कम दिली, 340 कारागीर दिले आणि पहिली 20 तारव्यांची तुकडी, आरमार, हिंदवी स्वराज्याचं पहिलं आरमार निर्माण झालं. भगवे झेंडे लावलेले हे 20 तारव्यांची तुकडी समुद्रामध्ये दाखल झाली. कल्पनाचित्र डोळ्यासमोर उभा करा. ते भगवे फडफडत असतील आणि 20 तारव्यांनी प्रवेश केल्यानंतर जणू ही हिंदवी स्वराज्याची पहिली तुकडी त्या दर्या भवानीमध्ये दंडवत घालत असेल त्या सागराला. एवढं चांगलं आरमार याची निर्मिती महाराजांनी केली. आणि त्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं की जंजिराचे सिद्धी आहेत. अलिबाग मुरुडच्या जवळ आपण किल्ले जंजिरा बघितला असेल, एक अभेद्य किल्ला. तिथं 3 भाऊ आहेत, सिद्धी कासिम आहे, सिद्धी खैरत आणि सिद्धी संबोळ. हे आफ्रिकनमधील अबेसिनिया नावाच्या देशातून आलेले आहेत. अबेसिनियन म्हणून याचा अपभ्रंश झाला हबशी. महाराज त्यांना हबशी म्हणायचे. एक गुलाम म्हणून आणले होते हिंदुस्थानमध्ये. ते नावाला आदिलशाही आणि मोगलाई गुलामी आहेत, परंतु जंजिरा त्यांच्या ताब्यात आहे. कोकण किनारपट्टीवरती दहशत आहे. सामान्य माय भगिनींवरती अत्याचार आहेत. आणि सामान्य लोकांना ऐकलं नाही तर पोत्यात घालून तो समुद्रात बुडवत असे. जंजिऱ्याच्या सिद्धीकडनं एवढे अत्याचार कोकणामध्ये चालू होते. आणि म्हणून महाराजांच्या लक्षात आलं की जंजिरा आपल्या ताब्यात पाहिजे. प्रयत्न केले पण जंजिरा घेता नाही आला. आणि म्हणून महाराजांनी कासा नावाचं बेट आहे जंजिऱ्याच्या जवळ, तिथं एक पर्यायी दुर्ग बांधला. त्याचं नाव होतं पद्मदुर्ग. महाराजांनी सागरी किल्ल्याच्या निर्मितीला प्रारंभ केला आहे. एक सागराचे किल्ले मजबूत केलेत. जे ताब्यात येत नाही तिथे नवीन निर्माण केला. आणि ज्यावेळेस सुरतेवरती हल्ला केला महाराजांनी दिनांक 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664, सुरतेमधून जे द्रव्य आलं, जी खजिना आला, त्या युद्धामधून, त्या स्वारीमधून, त्या खजिन्याचा वापर महाराजांनी सागरी किल्ला बांधण्यासाठी केला. आणि म्हणून पहिला सागरी किल्ला शिवाजी महाराजांनी जो बांधला, अत्यंत भक्कम, कुर्टे नावाचं बेट होतं मालवणच्या जवळ, त्या बेटावरती सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली, पायाभरणी केली. नोव्हेंबर 25, 1664 पायाभरणी. तो किल्ला आजही बघा. त्याच्या पायाभरणीला महाराजांनी शिसं ओतलेलं आहे. शिसं, त्या 2 दगडांच्या मध्ये समुद्राच्या लाटा येतात. त्या लाटांचा मारा होऊ नये, लेड पीबी शिसं वितळून ओतलेलं आहे. एवढं भक्कम बांधकाम आजही जमत नाही. सिंधुदुर्ग महाराजांनी बांधला. आणि एकामागून एक महाराज सागरी किल्ले मजबूत करतायत. एक मी उदाहरण दिलं आपल्याला. दिनांक 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाला ठार मारलं. पण अफजल खान ज्यावेळेस चाल करून आला होता, फार कमी लोकांना माहिती आहे की अफजल खानाने दाभोळच्या बंदरामध्ये 3 गलबत आणली होती. महमूद शरीफ नावाचा त्याचा शागिर्द होता. म्हणजे कदाचित शिवाजी राजांवरती हल्ला करायची वेळ प्रसंग पडला तर या सागरी आरमारातनंही हल्ला करता यावा, हा अफजल खानाचा अंदाज होता. आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ठार मारत असताना केवळ डावपेच प्रतापगडाचे आखले नाहीत, तर राज्यांच्या लक्षात आलं की दाभोळच्या बंदरावरती अफजल खानाची 3 गलबत आहेत. तर महाराजांनी स्वतः प्रतापगडाच्या या सगळ्या नियोजनामध्ये एक नियोजन केलं होतं. आपला एक सरदार, त्याचं नाव होतं दोरोजी. या दोरोजीला अफजल खानाची गलबत बुडविण्यासाठी पाठवलं होतं. शिवाजी महाराजांची युद्धनीती व्यापक होती. मी आपल्याला इथं ध्यानात आणून देऊ इच्छितो, इंग्रजांनी जेव्हा प्रयत्न केला, महाराजांच्या लक्षात आलं की मुंबईवरती आपला कब्जा पाहिजे, आपला ताबा पाहिजे. मुंबई महाराजांची अस्मिता होती, मराठी माणसाची अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता. महाराजांना मुंबई हवी आहे, परंतु मुंबई इंग्रजांच्या ताब्यात आहे. पोर्तुगीजांनी आंदोलन दिलेली मुंबई आहे, इंग्रजांचं राज्य मुंबईवरती आहे. महाराजांना मुंबई हवी आहे. आणि मुंबईवरती राज्य पाहिजे असेल तर सागरी किल्ला भक्कम पाहिजे. म्हणून मुंबईच्या जवळ बेट आहेत, त्याचं नाव होतं खांदेरी उंदेरी. शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या अगोदर 1679 ही लढाई झाली, खांदेरी उंदेरी. महाराजांनी खांदेरीवरती बांधकाम सुरू केलं किल्ला बांधण्याचं. इंग्रजांनी अडथळे आणले, अनेक मराठे नामोहरम झाले. आणि महाराजांनी त्या अडथळ्याला पार करत, त्यांचा बिमोड करत ती किल्ले बांधलेत. एक विचार करा,
एक 15 वर्षापूर्वी म्हणजे 1 नोव्हेंबर 1679चं पत्र आहे. हे इंग्रज 15 वर्षापूर्वी 79च्या 15 वर्षापूर्वी असं बोलले होते की शिवाजी राजाच्या 100 गलबतांना आमची एक युद्धनौका नष्ट करेल, धुवा उडवेल. म्हणजे शिवाजी राजांच्या गलबत्यांची थोडक्यात थट्टा केली होती ते इंग्रज. खांदेरी युद्धामध्ये मराठ्यांनी ज्या पद्धतीनं हल्ले करून त्यांना बेजार केला, त्यानंतर पत्र लिहितात. ते पत्र 1 नोव्हेंबर 1679 आहे. म्हणजे कॅन्झविन नावाच्या त्या सेनापतीनं, इंग्रजी सेनापतीनं एक दरपोक्ती केली होती की आपल्याकडे मोठ्या अत्याधुनिक युद्धनौका आहेत आणि मराठ्यांच्या आणि शिवाजीच्या युद्धनौका छोटी छोटी गलबत आहेत, ती का आपल्या समोर टिकाव धरणार आहेत. परंतु जेव्हा खरं युद्ध झालं, मराठ्यांच्या छोट्या छोट्या गलबतांनी, सरपटणाऱ्या गलबतांनी अशा पद्धतीनं चमत्कार दाखवला की मोठ्या मोठ्या युद्धनौका सुद्धा गारच झाल्या. त्यानंतर 1 नोव्हेंबर 1679ला पत्र लिहिलं इंग्रजांनी की शिवाजीच्या सरपटणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक चकवा देतात. त्या सरपटणाऱ्या होड्या आपल्या इंग्रजी आरमारात पाहिजेत. मला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या आरमाराचं खऱ्या अर्थानं हे मूल्यमापन म्हटलं तर वावगं ठरू नये. शिवाजी राजांनी आरमार उभं केलं. खरं म्हणजे पहिल्या आरमारामध्ये एका गलबताला नाव दिलं. त्या गलबताचं नाव होतं संगमेरी. म्हणजे मराठी नामकरणापासून आरमाराची निर्मिती केली आणि हे खऱ्या अर्थानं सार्थ करून दाखवलं. म्हणजे दर्या सारंग दौलत खान असेल, मायनाक भंडारी असेल किंवा तिथपासून चालत आलेला ही परंपरा, हा शौर्याचा वारसा कान्होजी आंग्र्यांपर्यंतचा असेल. प्रत्येक मराठा सरदारांनी हे सार्थ करून दाखवलं. आणि शिवरायांचं वैशिष्ट्य असं की आरमार उभं करत असताना तिथला भूमिपुत्र कोकणातला, ज्याला समुद्रात प्रवेश कधी करायचा आणि कधी नाही, मासेमारीचं उपजत ज्ञान असल्यामुळं तिथला आगरी, कोळी, भंडारी यांची भरती महाराजांनी आरमारात केली. भूमिपुत्राचा कौशल्याने वापर केला आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एक खऱ्या अर्थानं ग्रेट म्हणजे थोर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपरिचित पैलूंचा आपण उहापोह करत असताना एक वैशिष्ट्य महाराजांचं म्हणजे महाराजांचं लष्कर. काय फरक होता? मोगलांचं लष्कर आणि महाराजांच्या लष्करातला फरक तत्कालीन अनेक ॲबेकॅरेसारख्या फ्रेंच प्रवाशांनी सुद्धा, मार्टिन सारख्या लेखकांनी सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे की शिवाजी महाराजांचे साधेपणा, तंबूमधला साधेपणा, एखाद्या मोहिमेवरती जर निघाले तर त्याचं वर्णन केलं की शिवाजी राजांचा तंबू मोगलांच्या तंबूपेक्षा अत्यंत साधा. म्हणजे दोन्हीची तुलना होऊ शकत नाही. की मराठ्यांची जी घोडदौड असायची एखाद्या युद्धामध्ये, एखाद्या स्वारी करत असताना, एखाद्या मोहिमेच्या दरम्यान, ती कैक मैल असायची. आणि मोगलांची घोडदौड राजेशाही पद्धतीनं, म्हणजे ज्याला आपण लिथार्जिक मुवमेंट म्हणू, 4-2 मैल फक्त आणि मग त्यांची छावणी पडणार. महाराजांचं वैशिष्ट्य होतं लेखी दंडक, की सैन्यात कलावंतिनी, बटकिनी, दारू, गांजा फूट चालणार नाही, केल्यास डोचके मारले जाईल. म्हणजे एखाद्या मोहिमेवरती जात असताना कोणालाही आपली बायको, कलावंतीन, बटकीन बरोबर नेण्याची परवानगी नव्हती. मोगलांचं उलट होतं. जनानखाने, नाचगाणे, ऐश्वराम, शराब याच्यामध्ये मोगलांचे सैनिक बुडलेले असायचे. दोन्हीमधला फरक आहे की महाराजांच्या लष्करात ही परवानगीच नव्हती. नशिले पदार्थ, ज्याला आजच्या भाषेमध्ये नार्कोटिक्स, ड्रग म्हणू, अफू, दारू, गांजा, याला ही परवानगी नव्हती. म्हणजे व्यसनमुक्त. शिवरायांच्या लष्कराचं वैशिष्ट्य की व्यसनमुक्त लष्कर होता. म्हणून हल्ला करत असताना अखंड सावधानता. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः व्यसनमुक्त होते. तो दंडक सैनिकांमध्ये होता आणि म्हणून मराठ्यांचे हल्ले हे कमी पैशात असायचे.
महाराजांच्या सगळ्या मोहिमा युद्ध खर्च वसूल होता, सगळ्या फायद्याच्या आहेत. वैशिष्ट्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. महाराजांच्या लष्करामध्ये पायदळ सोडा, पण अश्वदळ, ज्याला आपण घोडदळ म्हणू, त्याची 2 पद्धतीनं विभागणी आहे. ज्याचा स्वतःचा घोडा आणि स्वतःचा हत्यार त्याला शिलेदार असं म्हटलं जायचं, आणि घोडा आणि हत्यार हे स्वराज्याचं, त्याला बारगीर असं म्हटलं जायचं. तर कृष्णाजी अनंत सभासदांनी सभासद बखरीमध्ये उल्लेख केला, 1,05,000 पागा म्हणजे घोडे आहेत. त्यापैकी 45,000 शिलेदार आहेत, ज्यांचे स्वतःचे घोडे आहेत. कल्पना चित्र डोळ्यासमोर उभं करा. 60,000 घोडे स्वराज्याच्या पाग्यामध्ये आहेत, 45,000 घोडे शिलेदाराचे आहेत, 1,05,000 घोडदळ. विचार करा, 60,000 घोड्यांचा आजच्या भावाने दैनंदिन चारा पाण्याचा जर खर्च काढला, 200 रुपये पर डे आपण खर्च काढा, गुणिले 60,000, 60,000 घोड्यांचा खर्च पर डे 1,20,00,000 रुपये. विचार करा की स्वराज्याचा खर्च किती अफाट असेल. लष्करामध्ये जे सर्वात मोठं पद आहे, मोठा हुद्दा आहे, जसं आज द जनरल, सिंगल पोस्ट इन इंडिया, तिथपासून ते लेफ्टनंट पर्यंत आलेलं असतं. अशी विभागणी आहे. मेजर जनरल असेल, लेफ्टनंट जनरल असेल, ब्रिगेडियर असेल, कर्नल असेल, मेजर असेल, लेफ्टनंट असेल, हे वरच्यापासून खालचे हुद्दे आहेत. तसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सरनौबत, जसे प्रतापराव गुजर आहेत, हम्मीराव मोहिते, नेताजी पालकर, हे सरनौबत, चीफ ऑफ द आर्मी स्टाफ, तिथपासून सरनौबत, त्यानंतर सप्तहजारी, पंचहजारी, जुमलेदार, हवालदार, बारगीर आणि नाईक अशी उतरत्या क्रमानं तिथे हुद्दे आहेत. याचं सालाना वेतन सांगितलेलं आहे बखरीमध्ये, ज्याला पर ॲनम, आज आपण IT सेक्टरमध्ये पर ॲनम पॅकेज आपण शब्द ऐकत असतो. पर ॲनम म्हणजे सालिना. याचं वर्णन केलेलं आहे की सरनौबताचं सालिना म्हणजे पर ॲनम 10,000 होन, आणि सर्वात खालचा घोडेस्वार जो आहे बारगीर किंवा नाईक, यांचं सालिना 60 ते 120 होन म्हणजे पर ॲनम. आजच्या भावामध्ये आज मूल्यांकन जर केलं, 1 होन म्हणजे राज्याभिषेकानंतर महाराजांनी स्वतंत्र चलन स्वतःचं असावं म्हणून निर्माण केलं. 2.25 ग्राम जवळपास ज्याचं वजन होतं सोन्याचं नाणं, त्याला 1 होन म्हटलं जायचं. आज 1 ग्रामचा 4,000 रुपये असा ॲव्हरेज भाव पकडा, कमी अधिक रोज होते फ्लक्च्युएशन. 4,000 रुपयाचा 1 ग्राम पकडा, 1 होनची किंमत साधारणतः 11,000 रुपये. आपण एक ॲव्हरेज पकडला, 11,000 रुपयाचा 1 होन. आपण कल्पना करा की सालिना 10,000 होन गुणिले 11,000, आज किती मोठं पॅकेज, म्हणजे जवळपास ते 11 कोटीच्या दरम्यान एका सालाचं पॅकेज आहे. शिवाजी महाराजांच्या लष्करामध्ये लष्कर प्रमुखाला जे वेतन होतं, जे आजच्या स्वतंत्र भारतात सुद्धा एवढं वेतन नाही आहे. म्हणजे महाराजांचं सॅलरी पॅकेज एवढे मोठे आहेत, जिथे कुणाला म्हणजे एवढं सॅलरी पॅकेज मला नाही वाटत की कोणाचं असावं. आणि सर्वात खालचं जे आहे 60 किंवा 120 होन, सर्वात खालचं जे सॅलरी आहे, जी आपण घोडेस्वाराची किंवा बारगिराची म्हटलेली, नायिकांची म्हटलेली आहे, इथं सुद्धा आपल्याला साधारणतः आजच्या मूल्यांकनानुसार जर आपण केलं तर 6,60,000 ते 13,20,000 सालिना अशा पद्धतीची त्याची किंमत आपल्याला बघायला मिळते. मला असं वाटतं की शिवरायांनी लष्करामध्ये चांगले वेतनं दिली. मी आपल्याला उदाहरण देईल की शिस्त काय होती. 2 उदाहरणं देईल मी आपल्याला. तशा शिस्तीची अनेक उदाहरणं देता येतात, पण एक उदाहरण, जेव्हा पुरंदरचा तह झाला, या पुरंदरच्या तहाअंतर्गत महाराजाला एक हल्ला करावा लागला. म्हणजे मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानाने सांगितला, शिवाजी राजे किले पन्हाळा अपने कब्जे में होना चाहिए.
आणि महाराज किल्ले पन्हाळा घ्यायला निघालेत. तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडहिंग्लज तालुक्यामध्ये कलानिधी नावाचा एक गड आहे, गेला असाल त्या किल्ल्यावर. त्या कलानिधी गडाच्या जवळ दिनांक 15 जानेवारी 1666 दस्तूरखुद्द शिवाजीराजे आलेत आणि तिथे नेताजी पालकर जो सरनौबत आहे, नेताजी पालकर वेगळी कुमक घेऊन येणार आहेत. परंतु एक प्रहर झाला, नेताजी पालकर आलेच नाहीत. अस्वस्थ आहेत महाराज. शेवटी वाट बघितली आणि कूच केली. महाराजांच्या समवेत 3000 सैनिक आहेत. किल्ले पन्हाळ्यावरती पहाटेच्या वेळेस हल्ला झाला, हर हर महादेव म्हणून एल्गार केला. परंतु काही तासात 1000 मराठे कापल्या गेले आणि महाराजाला तिथून पुन्हा पराभूत होऊन परतावं लागलं. महाराज विशाळगडावरती आलेत आणि 2 दिवसानंतर दिनांक 18 जानेवारीला 1666 नेताजी पालकर का उशिरा आला? महाराज प्रचंड संतापलेत, युद्ध हरलेत. किल्ले विशाळगडावरती भेट झाली तेव्हा महाराज संतापलेत आणि वाक्य महाराजांच्या मुखातनं निघालं होतं, सरनौबत समयासी कैसे पावला नाहीत, या क्षणापासून तुम्ही बडतर्फा. महाराजांची कडवट शिस्त अशी होती की सैनिकांच्या लष्कर प्रमुखाला, चीफ ऑफ द आर्मी स्टाफला एका क्षणामध्ये महाराजांनी बडतर्फ केलेलं आहे. शिस्त आहे. मी दुसरं उदाहरण देईल, सरनौबत प्रतापराव गुजरांचं. अब्दुल करीम बहलोल खान विजापूरच्या वतीनं चाल करून आला. बातमी महाराजांनी लागली. महाराजांचा हुकूम होता की त्याला कैद करावे किंवा मारावे. प्रतापराव गुजर झुंज निघालेत. सांगली जिल्ह्यामध्ये जात तालुक्यामध्ये उमराणी नावाचं गाव आहे, तिथे बहलोल खानाचा तळ पडला होता. मराठे मध्यरात्री आलेत. ती डोन नदी वाहते. डोन नदीच्या किनारी तळ पडलेला एवढा मोठा विशाल तळ. प्रतापराव गुजर आणि मराठे तिथं आलेत. त्या नदीचा ताबा घेतला, पाणवठ्याचा ताबा घेतला आणि सकाळ उजाडली. बहलोल खानाने बघितला तर मराठे येऊन दाखल झालेत. खऱ्या अर्थानं पाणवठे ताब्यात घेऊन विशेष रक्तपात न होता घोडीपाडी उपाशी मरायला लागली, पाण्यावातून तडपड व्हायला लागली, माणसं तडपड करायला लागली आणि काही दिवसात हा बहलोल खान शरण आला. तो गयावया करायला लागला. तो सांगू लागला की माझा राजांशी दावा नाहीये, माझं शत्रुत्व नाही, त्या आदिलशाही सांगितलं म्हणून आलो. आणि तो म्हणतोय पुन्हा राजाशी दावा करणार नाही, आम्हास धर्मवाट द्यावी. धर्मवाट म्हणजे सेफ्टी पॅसेज, आम्हाला जाऊ द्यावं. तो नतमस्तक झाला, पाय पडायला लागला, गयावया करायला लागला. खरं म्हणजे सरनौबताचा सात्विक भाव उफाळून यायला नाही पाहिजे, तिथे तामसी भाव असले पाहिजेत. पण सरनौबत प्रतापराव गुजरांना दया आली आणि तो गयावया करत असताना त्याला धर्मवाट दिली आणि जाऊ दिला. ही बातमी जेव्हा महाराजांना लागली की त्यावेळेस जे हाती आलं, मग घोडे पाडे हाती आले असतील, शस्त्र आले, परंतु तिथे महाराजाला ते हवं नव्हतं. अब्दुल करीम बहलोल खान हवा होता आणि महाराजांनी त्याची खरडपट्टी काढली प्रतापराव गुजरांची. काय बोललेत महाराज? विजय मिळाला पण बहलोल खानाला दयावून सोडून दिला. अरे सरनौबत म्हणविता सिपाईगिरी केली, बहलोल खानास गर्दीस मिळविणे, नाहीतर आम्हास रायगडी तोंड न दाखविणे. विचार करा, महाराज त्याच्यावरती रागावलेत. जा बहलोल खानास गर्दीस मिळव म्हणजे मारणे, तर केल त्या काळातला वाक्प्रचार आहे. अन्यथा मला तोंड दाखवू नकोस, नाहीतर रायगडी आम्हास तोंड न दाखविणे. विचार करा, महाराजांनी तो बोल लावला, त्यामागचा एक खऱ्या अर्थानं इतिहास होता. हा बहलोल खान काय चीज होता महाराज जाणून होते. सरनौबताला दया यायला नाही पाहिजे, पण दया आली आणि झालं तसाच. हा बहलोल खान विजापूरला परत गेलाच नाही. अथनी आणि तिकोटा भागामध्ये पुन्हा जोरदार तयारी करत होता, लष्कराची भरती करत होता, लष्करी सराव करत होता पुन्हा महाराजांवरती हल्ला करण्यासाठी. आणि महाराजांनी सांगितलं होतं तो पुन्हा चाल करून येईल, तो रयतेची धूळधाण करेल. ही जिम्मेदारी कोणाची? सरनौबत तुमची. महाराजांनी खरडपट्टी काढली होती आणि झालं तसंच. 15 मार्च 1673 डोन नदीच्या किनारे
उमराणीच्या युद्धातून हा दयावाट घेऊन पळून गेला होता, पण तयारी करून पुन्हा आला तेव्हा सरनौबत प्रतापराव गुजर होते गडहिंग्लजच्या जवळ कोल्हापूर भागामध्ये गस्ती, ज्याला आपण पेट्रोलिंग म्हणू, स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी तिकडे छावण्या पडलेल्या होत्या. तो भूभाग त्यांच्या संरक्षणासाठी ती जिम्मेदारी होती प्रतापराव गुजरांची. आणि जेव्हा बातमी लागली की बहलोल खान पुन्हा चाल करून येतोय, ही बातमी एवढी पक्की होती, गुप्तहेरांनी बातमी आणली बहलोल खान पुन्हा चाल करून येतोय. तो दिनांक होता 24 फेब्रुवारी 1674, महाशिवरात्री. आणि एवढं मोठं सैन्य चाल करून येतोय ही बातमी लागल्याबरोबर सरनौबत प्रतापरावांना महाराजांची बोल आठवले. आम्हास रायगडी तोंड दाखविणे, गनिमास करदीस मिळविणे, हे महाराजांची वाक्य आठवले आणि घोड्याला टाच मारली. सरनौबत काय कशापायी पळतात म्हणून त्यांच्या मागोमाग 6 घोडे पळाले. हे 7 मराठे होते. देवर ओनली 7. आणि म्हणून कविवर्य कुसुमाग्रजांनी एक कविता केली, म्यानात न उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले 7. त्या गडहिंग्लजच्या जवळ कानडेवाडीला नेसरीच्या खिंडीमध्ये समोरासमोर युद्ध झाला. विशाल सैन्यामध्ये हे 7 बेभान होऊन घुसले प्रतापराव गुजरांच्या संगतीनं. आणि हे घुसलेले गनिमास कापत सुटले. बहलोल खान क्षणभर चकित झाला, कदाचित त्यांच्या मागे मराठे येत असतील, परंतु गुप्तहेरांनी बातमी आणली हे फक्त 7 आहेत. आणि एखादी पतंग जशी आगीवरती पडावी आणि जळून खाक व्हावी तैसे हे 7 वीर तिथेच हुतात्मे झाले, मारल्या गेले. वेडात मराठे वीर दौडले 7. महाराजांना जेव्हा कळलं की प्रतापराव गेले, महाराज हळवे झालेत. आऊसाहेबांच्या समोर म्हणतायत माझा राव पडिला, मी बोल लाविला. तेव्हा आऊ समजावून सांगतायत शिवबाराजे तुम्ही केलं तेव्हा ते बरोबर होता. म्हणजे महाराज प्रसंगी आक्रमक आहेत, प्रसंगी कठोर आहेत, पण त्यांच्यामधला दयाभाव सुद्धा एवढं महाराज आपल्या सरदारांमध्ये गुंतलेले आहेत, भावनिक गुंतलेले आहेत. याला इमोशनल अटॅचमेंट म्हणू आपण. इथे स्वराज्य निर्माण करत असताना अनेक चढ उतार महाराजांनी बघितले. एक लष्कराची कडवट शिस्त हिंदुस्थानच्या इतिहासात नाही, जगाच्या इतिहासामध्ये एवढं शिस्तबद्ध लष्कर कुठल्याही राजाच्या पदरी नव्हतं. म्हणून शिवरायांचं वैशिष्ट्य एक लष्कराच्या बाबतीत अभेद्य आणि शिस्तप्रिय लष्कर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्त्री दाक्षिण्याबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत. स्त्री दाक्षिण्य, स्त्रियांचा रक्षण करता, वेगवेगळ्या अर्थाने महाराजांचं वर्णन केलेलं आहे की हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये स्त्रियांबद्दलचा एवढा दृष्टिकोन, विशाल दृष्टिकोन कुठल्याही राजांनी अंमलात आणला नाही. एक उदाहरण देऊ इच्छितो. महाराज जेमतेम 15 वर्षाचे आणि अनेक गावामध्ये वतनदाराकडनं असा अत्याचार होत असायचा जणू ते नित्याचीच बाब. सामान्य रयतेच्या पोरीबाळी, आपल्या उपभोग्य वस्तू, ही मानसिकता, अशीच एक घटना घडली बाबा गुजर पाटलाकडनं रांझे गावच्या. अत्याचार झाला होता आणि ज्याच्यावरती अत्याचार झाला त्या मुलीचे पिता लाल महालात पुण्यामध्ये आऊसाहेबांच्या मोहर आले, न्याय मागत होते. आऊसाहेब न्याय द्या. तर हाताच्या फोडाप्रमाणे लेकीला जपलं आणि गावच्या पाटलानं तिची अब्रू घेतले. आऊसाहेब मला न्याय द्या. धाय मोकळून तो रडत होता. आऊसाहेबांच्या संगतीनं 15 वर्षे वयाचे शिवबा आहेत. लाल महालातला हा प्रसंग, न्याय द्या म्हणून धाय मोकळून रडणारा पिता. चौकशी अंते गुन्हा सिद्ध झाला. लिहिलंय चौकशी अंते गुन्हा सिद्ध झाला. रांझे गावच्या बाबा गुजर पाटलाला मुसक्या बांधून हाजीर केला. दरबार भरला. औंचं आगमन झालंय. समवेत शिवबा राजे आहेत. आणि जेव्हा तो प्रसंग आला, धाय मोकळून रडणारा पिता शिवबा राजांच्या समोर ते चित्र उभं राहिलं आणि महाराजांच्या मुखातनं आपसूक वाक्य निघाले, या हरामखोराचा चौरंगा करा आणि पाटीलकी जप्त करा. तो दिनांक होता जानेवारी 1646. आणि या दिवशी खऱ्या अर्थानं एक न्याय प्रस्थापित झाला. तो न्याय होता की स्वराज्यामध्ये वाकड्या नजरेने स्त्रियांकडे बघाल तर कोणीही असो, वतनदार असो, देशपांडे असो, कुलकर्णी असो की सामान्य असो,
चौरंगा केला जाईल, हातपाय तोडून टाकले, पाटीलकी जप्त केली. कठोर निर्णय होता, पण शिवशाही आली होती, हिंदवी स्वराज्य आलं होता. माय भगिनींचं रक्षण करता शिवाजी राज्यांच्या रूपात त्या स्वराज्यात सामान्यांना एक आशास्थान म्हणून निर्माण झालेला होता. विचार करा, ज्या क्षणाला हा निर्णय सगळ्या स्वराज्यात गेला, कठोर शिक्षा ती होती. पण इथं दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. हातपाय तोडल्यानंतर तो विकलांग झाला, पाटीलकी जप्त झाली, तो दुबळा झाला होता. आणि अशा वेळेस त्या गुजर पाटलाचा सोनाजी नावाचा एक भाऊबंद महाराजांच्या मोहरा आला आणि बोलला जिजाऊ साहेब समवेत. तो बोलला की बाबाजीकडनं चूक झाले, मी त्याच्याबद्दल माफी मागतो, क्षमा मागतो. तो क्षमा याचना करायला लागला आणि बोलला की दैन्यावस्था झाली आहे. विचार करा, इथं शिक्षा दिली आहे, परंतु महाराज सुडबुद्धीनं वागले नाहीत. अपराधाच्या आडून कोणाच्या विरुद्ध बदल्याची भावना सुडबुद्धी नव्हती. महाराजांनी त्या बाबा गुजर पाटलाची जप्त केलेली पाटीलकी त्याचाच भाऊबंद असलेल्या सोनाजी गुजर पाटलाला दिली. तो हमी घेत होता की दैन्यावस्थ विकलांग झालेल्या त्या बाबाजी गुजर पाटलाचं मी सांभाळ करेल. आणि ही हमी दिल्यानंतर महाराजांनी ती पाटीलकी पुनश्च त्या सोनाजी गुजरला दिली आहे. त्यातनं एक लक्षात येतं की जेव्हा अत्याचार करता कोणीही असेल, करणारा कोणीही असेल, तर महाराज निग्रही आहेत, म्हणजे शिक्षा करणार आहेत. परंतु सूडबुद्धीनं न वागता त्याचा उदरनिर्वाह तो जगला पाहिजे. म्हणून इथे अनुग्रह म्हणजे दयाभाव सुद्धा इथं आपल्याला दिसतो. निग्रह आणि अनुग्रह एकाच वेळेस एखाद्या राजामध्ये असणं हे एकमेव उदाहरण आहे. म्हणजे शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, महाराज भलेही प्रसंगी कठोर आहेत, परंतु महाराज हळवे सुद्धा आहेत. मन आणि बुद्धी साम्यावस्थेमध्ये स्थिर आहे. अफजल खानासारख्या दगाबाज शत्रूला भेटायला जात असताना आणि मिर्झाराजे जयसिंगांच्या समवेत पुरंदरचा तह करत असताना मन आणि बुद्धी शांत साम्यावस्थेत स्थिर आहे. विचार करा, सर्वस्व गमावलेले महाराज आहेत. पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले द्यावे लागले. 4 लाख होऊन महसूल उत्पन्नाचा मुलूक मोगलाला द्यावा लागला. स्वतःचा पुत्र शंभूबा गहाण ठेवावा लागला, तारण ठेवावा लागला. पुरंदरचा नामुष्कीचा तह झाल्यानंतर सुद्धा महाराज मनाने खचले नाहीत. किंवा राज्याभिषेकासारखा उत्कट आनंदाचा, सर्वोच्च आनंदाच्या प्रसंगी महाराज आनंदाने हुरळून गेले नाहीत. म्हणजे दुःखाने न खचणं आणि आनंदात हुरळून न जाणं याला स्थितप्रज्ञता म्हणतात. आणि भगवद्गीतेमध्ये याचा उल्लेख केलाय. शिवाजी महाराजांच्या बाबतीत तुम्हाला हे अनुभवायला मिळतं. महाराज कधीही पराभवाने खचले नाहीत, अपयशानं कधी डगमगले नाहीत, दुःखाने खचले नाहीत किंवा आनंदाने हुरळून गेले नाहीत. मन आणि बुद्धी साम्यावस्थेमध्ये स्थिर आहे. आणि म्हणून महाराजांचं वर्णन निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारो, अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत योगी. म्हणजे महाराज योगी होते. मन आणि बुद्धी साम्यावस्थेमध्ये स्थिर होता. आणि म्हणून महाराजाला हे शक्य झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. म्हणजे काय केलं? काही हजारांचा मुलूक करोडोमध्ये नेला. म्हणजे सांपत्तिक स्थिती मजबूत झाली. 240 किल्ले महाराजांच्या ताब्यात आहेत. पैकी राजियांनी 111 बांधिले. सभासद बखरी मधला उल्लेख आहे, जी बखर समकालीन आहे. कृष्णाजी अनंत सभासद महाराजांचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. 240 किल्ल्याचा हा गडपती. 1,05,000 घोडे आहेत. मला वाटतं की एखादं स्वराज्य मजबूत करणं म्हणजे केवळ एवढं नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मजबूत माणसं उभी केली, नेशन बिल्डिंग, राष्ट्र बांधणी केली. एक मावळा हत्तीची झुंज देणारा. मी एक उदाहरण देईल. महाराजांच्या आयुष्यातलं पहिलं युद्ध 1648
अवघं 18 वर्षाचं वय, हत्ती नाही, घोडे नाहीत, खजिना नाही आहे, द्रव्य नाही आहे, तोफा नाही आहेत, मुबलक संपत्ती नाही आहे. 18 विश्व दारिद्र्यात असलेले असंख्य 18 पगड जातीचे मावळे मात्र अवतीभवती आहेत, दारिद्र्यात आहेत. परंतु स्वामी निष्ठेची श्रीमंती एवढी मोठी की प्रसंगी महाराजांसाठी बलिदान देण्यासाठी रांगा लागलेल्या असायच्या. असं बलिदान पहिल्या युद्धामध्ये झालं. वयवर्ष 65, नाव होतं बाजी पासलकर. अरे भगवा झेंडा पडू दिला नाही. ते युद्ध पुरंदर आणि सुभानमंगळसाठी होतं. फत्तेखानाचा संपूर्ण पराभव झाला. शिवरायांच्या आयुष्यामध्ये पहिलं युद्ध जिंकलं, पण 65 वर्ष वयाचे बाजी पासलकर स्वराज्याच्या कामी आले. एक एक माणसं उभी केली. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात कठीण प्रसंग होता अफजल खानाचं संकट. जेव्हा अफजल खान आलेला आहे, भेटीचा दिवस ठरला दिनांक 10 नोव्हेंबर 1659, किल्ले प्रतापगड. पालखीचा माळ तिथे शामियाना उभा केला आहे. सगळे चिंतित आहेत की काय होणार. अफजल खानाचा क्रौर्याचा इतिहास, शौर्याचा इतिहास, एकही युद्ध न हरलेला अफजल खान, आपण पोरके होणार की काय, ऐसी भीती स्वराज्यातील मावळ्यांना. दुपारी 1 वाजता ही भेट ठरलेली आहे. आणि महाराज जेव्हा प्रतापगड उतरायला लागलेत, आई भवानीचा आशीर्वाद घेतला. पुरंदरपासून ज्या पद्धतीनं महाराज प्रत्येक युद्धामध्ये कुलपतीचा, कुलदेवतेचा, शंभू महादेवाचा, आई भवानीचा आशीर्वाद घेत, ती एक बलस्थान, ती शक्ती, ती प्रेरणा पाठीशी राहावी प्रत्येक युद्धामध्ये, तसं याही युद्धामध्ये प्रतापगडावर, ज्या गडावरती महाराजांनी स्वतः नेपाळमधील गंडकी नदीमधून आणलेली ती शिळा, त्यापासून आई भवानीची मूर्ती घडवली आणि प्राणप्रतिष्ठापना केली, त्या आई भवानीला साष्टांग दंडवत घातला आणि महाराज निघाले. वाड्यावरती आलेत, तिथे पाणी प्यालेत महाराज. अवतीभोवती सगळे मायेची माणसं गराडा घातलेली आहेत. आणि इतक्यात पळत पळत किल्ले प्रतापगडाचा किल्लेदार, नाव होता गोरखोजी काकडे, महाराजाला आडवा झाला आणि बोलला, महाराज आम्हासनी संगती नाव, महाराज आम्हासनी संगती नाव. पाणावले डोळे महाराजांचे, काय माणसं आहेत. पण महाराजांनी सांगितलं, जैसे ठरले तैसे ठरले. म्हणजे काय ठरलं होतं की भेटीचे जागी खासे खासे माणसे, 10 पृष्ठरक्षक म्हणजे अंगरक्षक बाणाच्या टप्प्यावर उभे करणे. म्हणून जैसे ठरले तैसे ठरले. अवघियासी मायेने दूर केले. म्हणजे प्रेमाचा गराडा पडला होता, माणसं जाऊ देत नव्हती. आम्हा संगती न्या, आम्हाला बरोबर न्या. महाराजांनी सगळ्यांना प्रेमाने बाजूला केलं, अवघियासी मायेने दूर केले. ज्या ज्यावेळेस संकट येईल, विचार करा, त्या किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये महाराज अडकलेत. आणि प्रसंग 12 जुलै 1660, 35,000च्या फौजेचा वेढा पडलाय. आषाढ शुद्ध पौर्णिमा, 2 पालख्यांमधून जायचं ठरला. एका पालखीमध्ये महाराज बसणार, दुसऱ्या पालखीमध्ये महाराजाचं सोंग घेतलेला सोंगातला शिवाजी म्हणजे शिवा न्हावी काशीद महाराजांचा पेहराव धारण करून बसला. विचार करा, माहिती आहे शत्रूकडनं सापडले जाणार आणि सापडल्यास मृत्यू, खात्रीनं मृत्यू आहे, शिरच्छेद होणार याची खात्री, 2 तासात मरणार याची खात्री असताना सुद्धा महाराजांचा पेहराव धारण करून पालखीत बसणं किंवा महाराज विशाळगडी पोहोचेपर्यंत 2 प्रहर पावे तो गनिवास खिंड चढू देणार नाही. म्हणून महाराज शिवाजी महाराजांना वचन देणारा बाजीप्रभू देशपांडे 2 प्रहर म्हणजे 6 तास हा रणझुंजार योद्धा घायाळ झाला. प्रसंगी झापडं पडत होते, नाडी मंदावत चालली होती, श्वास मंदावत चालला होता. यमराज समोर दिसत होता, पण यमराजा सुद्धा, अरे थांब यमराजा थांब, माझा स्वामी अजून विशाळगडी पोहोचला नाही. तोफांच्या इशारती होईपर्यंत प्राण कंठाशी येऊन रोखणारा, यमराजालाही परत करणारा बाजी प्रभू याच मुलखामधला हे बलिदान देणाऱ्याची ही मालिका. सूर्याजी काकडे महाराजांचा बालमित्र, तानाजी मालुसरे बालमित्र, स्वतःच्या लेकाचं लगीन असताना मांडवामध्ये सनई वाद्यांचे चौगुले वाजत असताना सुद्धा, मंगलमय सूर वाजत असताना सुद्धा जेव्हा महाराजांकडनं कळलं अवतन द्यायला गेल्यानंतर की आम्ही येऊ शकणार नाही लग्नाला, आम्ही जातीनं
किल्ला कोंढाणा घेण्यासाठी जाणार आहोत हे शब्द ऐकल्याबरोबर राजाने लढायला जावं आणि आम्ही लग्नात वरबाप होऊन मिरवावं हे आम्हाला शोभलं जात नाही, आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे, असं सांगून दिनांक 4 फेब्रुवारी 1670 या हिंदवी स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला घेत असताना हुतात्मा झालेला तानाजी मालुसरे किंवा शिवाजी महाराजांचा बालमित्र 1673 किल्ले साल्हेर घेत असताना हुतात्मा झालेला तोफेचा गोळा लागून हौतात्म्य पावलेला सूर्याजी काकडे असेल. अरे ही बलिदानाची रांग मोरारबाजी देशपांडे असतील. जेव्हा दिलेर खान सांगतोय एवढा जबरदस्त योद्धा त्यांनी बघितला नाही, या खुदा ऐसा बंदा पैदा किया, आणि तो सांगतोय की आमच्या बाजूने ये, तुला मोठा सरफराजी करो, शिवाजीचा साथ सोडून दे. तेव्हा मोरारबाजी देशपांडे म्हणतोय की मी शिवाजीचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय, असं म्हणत तो पुन्हा त्वेषाने लढतोय. असा युद्ध आणि असा योद्धा दिलेर खानाने आयुष्यात बघितला नव्हता. शेवटी बलिदान दिलं, पण हिंदवी स्वराज्यासाठी तत्वाशी तडजोड केली नाही. ही माणसं बलिदानाची प्रेरणा राजा राज्यकर्ता निर्माण झाल्यानंतर, सिंहासनावरती बसल्यानंतर आपलं भलं करेल म्हणून बलिदानाची प्रेरणा निर्माण होत नाही. बलिदानाची भावना किंवा प्रेरणा राजा राज्यकर्ता झाल्यानंतर 7 पिढ्याचं कल्याण करेल म्हणून निर्माण होत नाही. बलिदानाची प्रेरणा ही ध्येयवादामधून होते आणि ध्येयवादाला चारित्र्य संपन्नतेची जोड असेल तर माणसं असा राजा खतर हसत हसत मरणाला सामोरं जातात. आणि म्हणून जगाच्या इतिहासामध्ये ध्येयवाद आणि चारित्र्य संपन्नता आणि व्यसनमुक्ती हे दागिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठायी होते. बलिदानासाठी रांगा लागायच्या, कारण प्रत्येकाला खात्री होती की आपलं कमी अधिक झालं तर आपल्या कुटुंबाला हा राजा उघड्यावरती पाडू देणार नाही. प्रत्येकाला हमी होती, हा आमची काळजी घेईल. ते छत्र होतं छत्रपतींचं, कौटुंबासारखं, कुटुंब प्रमुखांसारखं. आणि म्हणून महाराजांच्या धोरणाची साक्ष कृष्णाजी आनंद सभासदांनी सभासद बखरीमध्ये लिहिली आहे. त्याच शब्दामध्ये मी सांगतो, भांडते लोक जे पडले होते त्यांचे लेकास चालविले, पुत्र नाही त्यांचे बायकास निमे वेतन करून चालवावे असे केले, जखम पाहून होऊन दिधले. शिवाजी महाराजांच्या कॉम्पेन्सेशन देण्याची पद्धत, नुकसान भरपाई, याची साक्ष सभासदांनी लिहिले. भांडते लोक जे पडले होते म्हणजे जे लढत होते, जे पडले होते म्हणजे हुतात्मे झाले होते, धारातीर्थी पडले होते स्वराज्यासाठी, त्यांच्या लेखास चालविले म्हणजे त्यांच्या लेखाला नोकरीत घेतलं. एखादा योद्धा लढता लढता हुतात्मा झाला असेल, तो निपुत्रिक असेल, कोणी पुत्र नसेल तर दुसरं धोरण आहे, पुत्र नाही त्यांचे बायकास निमे वेतन करून चालवावे असे केले. ज्यांना पुत्र नाही त्यांच्या बायकांना जसं आज सॅलरीचा हाफ म्हणजे पेन्शन दिली जाते, तसं वेतन अर्ध करून पूर्ण ती वीरपत्नी जिवंत असेपर्यंत दिलंय. एखाद्याचा हात तुटला असेल, पाय तुटला असेल, तो जायबंदी झाला असेल, जखम पाहून होण दिधले, त्याची जखम पाहून त्या पद्धतीनं सोन्याचे नाणे त्यांना नुकसान भरपाई म्हणून दिले. खऱ्या अर्थानं आज इन्शुरन्सच्या पद्धतीनं सरकार करतं, त्या पद्धतीनं महाराजांनी हुतात्मे झालेल्या कुटुंबियाला कधीही उघड्यावर टाकलं नाही, त्यांची काळजी घेतली. असा हा जगातला वेगळा राजा. अपरिचित पैलू सांगायचं झाल्यास असंख्य व्याख्यानं द्यावे लागतील, त्यापैकी हे पहिलं पुष्प महाराष्ट्राला मी अर्पण करतोय. धन्यवाद.